हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्र अँड वेलकम बॅक टू डेनर डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. आमच्या कुंडीतलं सरप्रायझिंग तुम्ही दाखवलं. न्यू टू मेंबर्स आता ॲड होणार आहेत गॅलरीतल्या झाडांच्या याच्यात. आणि ते कन्फर्म झालं की ते कबुतरांचे आहेत. कावडा पण येत होता, मला समजत नव्हतं कावड्याची की कबुतरांचे, पण ते कबुतरांचे आहेत. आता बघूया. ते बसले म्हणून आम्ही तिकडे जात नाही शूट करायला. ती बसली असेल तर मी थोडंसं गपचूप शूट करणार, पण नंतर दाखवणार. आज माझा उपवास आहे आणि मी आज मॅक्सी घातली कारण उन्हाळा चालू झाला आहे. असे कम्फर्टेबल आणि कॉटनचे कपडे यूज, जास्त व्हाईट कलरचे, आणि भरपूर पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. आज माझा उपवास आहे. मी बनवत आहे चहा. आणि आज खूप काहीतरी वेगळं मला दिसलं. पाणी घालायला आले झाडात ना, तर लांबून घालते म्हणून माझं लक्षातच नाही आहे. आज मी विंडो ओपन केली आणि बघितलं तर तुम्हाला दिसत असतील ना, झाडात 2 अंडी आहेत. ती कोणाची आहेत अजून मला समजलेलं नाही आहे, कारण कबूतर पण येतोय आणि कावडा पण येतोय. छोटी ती खूप, तुम्हाला आता मोठी दिसत असतील. व्हाईट आहेत, पूर्ण प्लेन व्हाईट, पण छोटी आहेत. खूप छान आहेत. कावडा खूप ओरडतोय येऊन इथे. मी कळत पाणी घातलं गेलं. मी हात लावला नाही आहे, फक्त पाणी घातलंय. बघूया आता कावडा येतो की कबूतर येतो त्यांच्याजवळ. लवकरच समजेल कोणाची ते. कोण आहे बाळा तिथे? अच्छा, दवी आहे. अच्छा, नको नको, राहू दे ती पळून जाईल. चल इकडे. काय ग, फ्रीज असताना मडकं का धुते? फ्रीजचं पाणी नाही प्यायचं का? पाणी प्यायचं. मी त्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असंच ठेवून देते गॅलरीत. परत उन्हाळा आला की काढते. फ्रीज पेक्षा थंड, नॅचरल प्रोसेसने थंड केलेलं पाणी प्यायचं. हेच पाणी प्यायचं. हां, हेच पाणी प्यायचं. मातीचं मडकं बघा, पाणी टाकलं की किती छान सुगंध येते. किती वर्ष झाली या मडक्याला? चला 3 वर्ष झाली आल्यापासून येत आपण इथे. आता 4थं वर्ष लागलं. त्याला गॅलरीत ठेवते मी, तुम्हाला माहिती ना. आता दाखवूया. माझा डाळ भात बनवून झाला आहे. आता मला भाजी आणि चपाती बनवायची आहे. माझा उपवास आहे म्हणून ॲपल खात बसली आहे. डाळ शिजते तोपर्यंत, म्हणजे फोडणीला घातली, उकळी येते तोपर्यंत. तर आम्ही आलो एक गार्डनमध्ये फिरायला. आमच्याच बिल्डिंगच्या जवळ एक गार्डन आहे, तिथे शॉर्ट्स व्हिडिओ पण शूट करायचे होते म्हणून. आणि बबलूला पण फिरायचं होतं दिरवाला, तिला पण घेऊन आलेलो आहोत. आता आम्ही शॉर्ट्स शूट करून घेतो आणि गार्डन तुम्ही एकदा बघून घ्या. हे बघा किती छान ब्रीज आहे. आणि मी आणि दुर्वा ब्रीजच्या आतमधून बबलो, काय करत होती तू? किती छान लोकेशन आहे. मुलं
दुर्वा आणि तिचे पप्पा खेळत आहेत. दुर्वा खूप एन्जॉय करते. तिला खूप आवडतं गार्डनमध्ये. ती अजिबात घरी जायला बघत नाही. रडूनच घरी जाते नेहमी. हाय बच्चा. ते खूप लांब गेलेत आता. आज सोमवार आहे आणि त्यानिमित्ताने महादेवांच्या मंदिरात आलेलो आहोत. आता जरा दर्शन घेऊया. चेकिंग चालू आहे. लावा लावा. पाईप नाही त्याच्यामध्ये. चल सगळ्या पिचकाऱ्या जायच्या आहेत. काय ही घेतली. पहिले करून बबलूने ही चॉईस केलेली आहे. एक मिनिट हे बघा चेक करतो.
बस बस. मला थोडी मारा. बघितलं ताईला ताईला गाडीपर्यंत जातो ना स्पीड मध्ये मारा तेवढा आहे का मार बाबू मार बाळू हे मागे लावा ए बाबा ए बाबा अरे डायरेक्ट मला अरे नको बाळू. आता आम्ही आलोय रबडी फालुदा खायला. बबलूने घेतली तिथे स्ट्रॉबेरी फेमस आहे रबडी फालुदा. तवलू तू काय खाते? अच्छा. अमेरिकन दो और एक मिक्स दो चॉकलेट घे हा. द्या ना आता. खायला. टोमॅटो 2 किलो घेतले का कसे? तवलो काय झालं? आज माझा उपवास होता म्हणून मी आता जस्ट जेवली, सगळं आवरलं आणि दुर्वा तर तिच्या नवीन पिचकारीसोबत खेळते. आम्ही गेलेलो मंदिरात जाऊन आलो, छान दर्शन झालं. दुर्वाला पण गार्डनमध्ये फिरायला घेऊन गेलेलो. दुर्वा पण छान खेळली. आता मी व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.